नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय गार्लिक ब्रेड विथ चीज अँड चिकन टॉपिंग. आता त्यासाठी आपण इथे साहित्य काय घेतलं ते पाहूयात. इथे चीज आहे, त्यात मिरच्या घालून घेतल्यात आपण, बटर थोडं आणि लसूणच्या पाकळ्या जवळजवळ 10 ते 12 घेतलेल्या आहेत. हे आपण एकत्र वाटून घेणार आहोत. लसूण आधी तळून घ्यायचं आणि त्यानंतर वाटून घ्यायचं हे एकत्र मिक्सरमध्ये. नंतर चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, नंतर ओरेगानो, चीज नुसतं घेतलेलं आहे, त्यामध्ये देखील कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर वेगळी घेतलेली आहे आपल्याला जर लागली रेसिपी करताना तर. असं आपण सगळं साहित्य घेतलं आहे. इथे आता पाहू शकता चिकनचं जे आहे साहित्य. कांदा उभा चिरला आहे, ढोबळी मिरची, बारीक मिरची हिरवी कट करून घेतली आहे, कोथिंबीर आणि चिकनचा खिमा. आपल्याकडे जे पीस असतात चिकनचे बोनलेस 1-2 पीस आपल्या चिकनच्या बरोबर आलेले असतात, तेच फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये पल्स मोडवर. आता कढई आपण तापत ठेवली आहे. हे बजेट फ्री आहे, म्हणजे आपण इथे जर पाहिलं तर आपल्याला खूपच कमी पैसे लागतात, कारण खिमा वेगळा विकत आणावा लागत नाही. ब्रेडवर आपण गार्लिक ब्रेड तयार करतो आहे. आता यात आपण बटर कालवून घेतलं आहे. बटर तेल मिक्स करून लसणाच्या पाकळ्या आधी आपण तळून घेतो त्यात, म्हणजे त्याला लसणाचा फ्लेवर येईल. लसूण तळून झाला आपला. जास्त तळायचा नाही, लाल नाही करायचा फार. त्यातच आता आपण कांदा टाकला आहे, उभा चिरून जो घेतला होता आपण तो छान परतून घ्यायचा आहे, तो गुलाबी रंगावर आपल्याला. त्यासाठी आपल्याला त्यात मीठ टाकावं लागेल. मोकळा करून घ्यायचा पूर्ण. थोडं मीठ टाकलंय म्हणजे पटकन शिजतो कांदा. पाहू शकता आता पूर्ण मोकळा झाला आपला कांदा. आता यात आपल्याला ढोबळी मिरची आणि मिरचीचे थोडे काप आपण करून घेतले होते बारीक कात्रीच्या साहाय्याने, म्हणजे ते तोंडात येणार नाहीत, आणि कोथिंबीर. आता हे छान परतून घ्यायचं. ढोबळी मिरची आपली छान त्यात शिजली गेली पाहिजे. नंतर आपण चिकनसोबत हे सगळं मिक्सिंग शिजवणारच आहोत. आत्ता ती परतल्यामुळे थोडी अर्धी शिजते ढोबळी मिरची. पाहू शकता कलर चेंज झाला आहे कांद्याचा. एवढाच आपल्याला कांदा हे करून घ्यायचा आहे. आता आपण जे मी म्हटलं आपल्याकडे बोनलेस पीस असतील तर त्याचंच करून घ्यायचं, म्हणून मी त्याला बजेट फ्री असं म्हटलेलं आहे, कारण आपल्याकडे असलेल्या साहित्यातच आपण हे करणार आहोत. आता हे चिकन जे आहे ते आपण छान परतून घ्यायचं आहे. आपण मिक्सरमध्ये केल्यामुळे तो असा घट्ट गोळा होतो, आणि नंतर आता परतत 1-2-3 मिनटं सतत परतल्यामुळे चिकनचे प्रत्येक पीस वेगळा होतो. त्यामुळे आपल्याला वेगळं त्यासाठी काही करावं लागत नाही. छान असं आपल्याला घरच्या घरीच खिमा मिळून जातो. यामध्ये मी फक्त काळी मिरी पावडर, मिरची तर टाकलीच आहे आपण, आणि ओरेगानो, चिली फ्लेक्स एवढ्याचाच फ्लेवर देणार आहे. बाकी जर तुम्हाला हवं असेल तर थोडं तिखट वगैरे तुम्ही टाकू शकता आपापल्या चवीप्रमाणे, पण तशी फार गरज पडत नाही, कारण मग हा थोडा एक वेगळा प्रकार होऊन जातो. चिकन टाकल्यामुळे आपले जे गार्लिक ब्रेड असतात ते थोडे हेल्दी होतात, आणि असा आपला हेल्दी नाश्ता तयार होतो. पाहू शकता 1-2-3 मिनटातच आपलं चिकन कम्प्लिटली वेगळं झालेलं आहे. त्याचा रंग बदलला आहे. सतत परतत राहिल्यामुळे छान रंग येतो चिकनला, पाहू शकता. आणि आता चिकनने पाणी देखील सोडलं आहे. आता याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. काळी मिरी पूड टाकली आहे. ही मी तिखटासाठी टाकली आहे, तुम्ही तिखट काय हवं असेल तुम्हाला तेवढं. ओरेगानो, चिली फ्लेक्स पण टाकलेले आहेत.
तिखटपणासाठी तुमचा चॉईस आहे, तुम्ही काय टाकायचं. पण गार्लिक ब्रेडला शक्यतो काहीतरी माइल्डच, म्हणजे हे मुलांनाही खाता येतं. आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं, 5च मिनटं वाफ द्यायची आहे छान, ते पाणी पूर्ण आटेपर्यंत. आता हे आपण वाटून घेतो आहे. तळलेले लसूण, बटर आणि आपलं चीज फिरवून घेतलं आपण. एकच शॉट फिरवायचा, फार हे नाही, अदरवाईज ते पातळ होतं खूप. इकडे आपण आपलं चिकन तयार आहे. चिकन अगदी 2 मिनटात, बाकीची आपली इकडची तयारी होईपर्यंत चिकन अगदी 5 मिनटात होतं. चिकन तयार आहे. आता आपण ते कोथिंबीर टाकून आपण बाजूला ठेवणार आहोत. यावर इथे थोडं चीज जरी टाकलं तरी चालू शकतं. आता आपण ब्रेड तयार करून घेणार आहोत. ब्रेडला आपण दोन्ही बाजूनी छान बटर लावून घेतलं आणि एक बाजू शिजायला, क्रिस्पी होण्यासाठी ठेवली आहे. एक बाजू आधी छान कडक होऊ द्यायची आणि नंतर ते पलटी करून घ्यायचे. एक 2 मिनटातच छान कडक होते एक बाजू. आता ती बाजू वरती घ्यायची. पाहू शकता स्लाइट गोल्डन रंग आलेला आहे. गॅस बंद केला आहे मी. जरी बारीक असला तरी बंद करायचा, कारण आपल्याला आता हे मिक्सिंग त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आपण शेकलेली बाजू वरती करून घेतली आहे, त्यावर आता हे सगळं आपण लावून घेणार आहोत, जे आपण गार्लिक ब्रेडसाठी केलेलं आहे. पहिल्यांदा आपण गार्लिक ब्रेड कम्प्लिटली तयार करून घेणार आहोत. म्हणजे मग हे जे यातलं बटर, चीज आणि बाकीचे जे आपण फ्लेवर्स टाकलेत त्यात, मिरची, कोथिंबीर वगैरे, हे सगळे त्या पावामध्ये छान मुरतात आणि पाव आपले छान असे क्रिस्पी होतात. आपण उलटे करून घेणार आहोत ते पाव. आता आपलं लावून झालं आहे ते मिक्सिंग. आता आपण ही बाजू, ज्या बाजूला मिक्सिंग लावलेलं आहे ते छान शेकून घेणार आहोत. गॅस चालू करायचा आहे. पाहू शकता 1-2च मिनटात ते छान असे. आता हे झाले आपले बेसिक गार्लिक ब्रेड तयार. याला आपण जर नुसतेच गार्लिक ब्रेड खाणार असाल तर यापेक्षा जास्त लावून तुम्ही गार्लिक ब्रेड अगदी क्रिस्पी छान करू शकता. हे चहाबरोबर देखील छान लागतात. पण मी त्याच्यावर चीज आणि चिकनचं टॉपिंग करणार आहे, थोडंसं हेल्दी होण्यासाठी. आता जे आपण चीज आणि कोथिंबीरीचं मिक्सिंग करून ठेवलं होतं, थोडी एखादी मिरची त्यात, आपल्याला हवं तितकं आपण टाकू शकतो. थोडं थोडं पसरून घ्यायचं. त्यावर चिकनचं फिलिंग जे आपण तयार करून घेतलं होतं ते. चिकनचं फिलिंगसुद्धा तुमच्या चॉईसप्रमाणे, जितकं हवं तितकं, कमी जास्त. कारण बऱ्याच जणांना गार्लिक ब्रेडच खूप आवडतो आणि बाहेरनं जर आपण गार्लिक ब्रेड मागवायला गेलो तर खूप कॉस्टली पडतात. इथे साध्या ब्रेडवर तुम्ही गार्लिक ब्रेड घरच्या घरी व्यवस्थित तयार करू शकता आणि अगदी सेम त्याच्यापेक्षाही जास्त छान होतात हे. झाकण ठेवून आपण इथे पाहू शकता चीज मेल्ट करून घेतलं. चीज फक्त वरचं, आता बाकीचे सगळे पदार्थ शिजलेले असतात, आपले ब्रेड देखील खालचे तयार असतात, फक्त वरचं चीज मेल्ट होईपर्यंतच आपण ठेवलं होतं. वरतून जर तुम्हाला हवं असेल चिली फ्लेक्स, ओरेगानो आणि काळी मिरी पावडर टाकून घ्यायचं, अदरवाईज ते नाही टाकलं पुन्हा तरी चालतं. आणि आता आपले हे गार्लिक ब्रेड विथ चिकन टॉपिंग तयार आहेत. पाहू शकता, पार्टीसाठी एक चांगला ऑप्शन आहे. घरच्या घरी करून पहा मैत्रिणींनो आणि मला कमेंटमध्ये कळवा कसे झाले ते. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो? जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.
वाढदिवस, छोट्या पार्टी किंवा मग आपला संडेचा नाश्ता, हेल्दी नाश्ता होऊन जातो. थँक्यू.